रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शाकंभरी पौर्णिमा निमित्त आपण पारंपरिक उंडी पाहणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी इथे रवा इडली रवा घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्येच 1 वाटीभर पाणी घालणार आहोत। एक आणि थोडेसे 2 चमचेभर अजून पाणी आपण घालूया आणि अर्धा तास हे आपण मुरू देऊया। त्याला मिक्स करून घेऊया। आता इथे मी इडली रवा घेतलेला आहे। याऐवजी तांदूळाचा आपण तांदूळ धुवून 1 वाटी त्याला 3दा धुवून घ्यायचे, वाळवून घ्यायचं आणि रवा काढू शकतो। आता बघू शकता हे छान आपलं भिजलेलं आहे। इथे मी गाजर छोटे छोटे पीसेस मध्ये कापून घेतलेले आहे, असे तुकडे करून घेतलेले आहे। 1 मिरची मी बारीक चिरून घेतली आहे आणि 2 चमचे ओला खोबऱ्याचा चव घेतलेला आहे। इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवलं होतं। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घालते आहे। गाजर आणि मिरची घालूया। आता हे रवा जो भिजवला होता तो घालूया आपण। छान कलर येतोय आणि गाजराचा छान कलर दिसतो। आता याच्यामध्ये थोडंसं चेंजेस केले आहे मी याच्यामध्ये। आता खोबऱ्याचा जो चव काढला होता तो घालूया आपण आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। जसं उपमा बनवतो तसंच आपल्याला हे करायचं आहे। मंद गॅसवर आपल्याला करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे आता मीठ घालूया आपण। आता हे झालेलं आहे। आता याला थंड होऊ देऊया थोडंसं। मस्त कलर आला आहे। आता मी गॅस बंद करते। आता या रोळीवर मी थोडंसं तेल घातलं आहे आणि त्याला छान पसरून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जी उंडी ठेवूया ती ह्याला चिपकणार नाही आणि छान अलगद बाहेर निघेल ती। इथे मी एका गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे। पाणीला उकळी आली की गॅस मीडियम करायचा आपल्याला। आता याचे छान बॉल्स करून घ्यायचे आपल्याला, गोल गरगरीत करून घ्यायचे आहे। दाबून दाबून करायचं आपल्याला। आता आपण हे उंडी तयार करून घेतलेली आहे। आता आपण ही रोळी जी आहे ती आपण या भांड्यावर ठेवूया आणि छान वाफ येऊ देऊया। 10 मिनिटे हिला वाफ आणून घ्यायची आहे आणि नंतर आपण हे काढूया। मस्त झालेले आपली उंडी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूया। आजच्या शाकंभरी पौर्णिमा निमित्त आपण उंडी बनवली आहे। तुम्ही नक्की करा। तुम्हाला आवडले असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा। मी ही चटणीसोबत सर्व केलेली आहे।